चला आपल्या पंचमुखी मारुती मंदिर लागले आहे, पाया पडून घेऊया. बघा काय असेल संकट वगैरे दूर कर, काय असेल चूकमूक झालं पाठीची टाक आणि आम्हाला सुखरूप आमच्या घरी कोकणात चाकरमाना पोचू दे बाबा. होय महाराज. स्वप्नीलचा फोन होता, भरपूर ट्रॅफिक आहे. तो काल रात्री बसमध्ये बसला होता आणि अजूनपर्यंत तो महाडलाच पोहोचला आहे. कोकणात चाललेत गणपती घेऊन मस्त. गणपती बाप्पा साठी फक्त ही बाईक दिसते किंवा चालवणारा माणूस दिसतो, पण ही ॲक्च्युली बाईक नाही, ही एका स्वतः एक जग आहे, एक वेगळा ऑफरोडिंग पॅच आहे. आपण तुम्हाला कोकणात यायचं आता सध्या तुम्ही समावून या, कारण रस्ते भरपूर खराब आहेत. म्हणजे काय दाखवतं मुंबई गोवा हायवे यार, म्हणजे लोकांना बघून बघून असं पाठ झाला असेल रोड की कुठे खड्डा आहे. रोड नाही, कुठे खड्डा आहे हे लोकांना पाठ झालं असेल. परत जुनावाला तोच खडकांचा रस्ता सुरू झालेला आहे, हे नागोटने लागला असेल आय गेस. काय लागलं रोहा. सो मित्रांनो, रोहाचा रोड खराब आहे. ट्रॅफिकमध्ये द बेस्ट वडापाव चिक्की वगैरे सगळं सुरू आहे, म्हणजे ट्रॅफिकचा पूर्ण फायदा घेतलेलाच आहे. गुड मॉर्निंग. सुरुवात मित्रांनो, सुरुवात फ्रॉम गोरेगाव. सो आज दिनांक तारीख आहे 26 ऑगस्ट 2025. सो आता आपण निघालोत कोकणासाठी. अंबाडी पाहू शकता आपला व्हाईट टायगर पूर्ण सज्ज झाला आणि आपला दरवर्षीप्रमाणे आपला महाराजांचा झेंडा ह्याला प्रॉपर शिवून घेतला आहे. वाजलेलं आहे 6:30, ऑलरेडी लेट झालेला आहे. सो फटाफट निघूया. मुंबई गोवा हायवे आपण प्रिफर करणार आहोत आणि जेवढं होईल तेवढं आपण शूट करून आपल्याला दाखवणार. पहिल्यांदा मी स्टोरी टाकली होती जुनीवाली की आम्ही ह्या तारखेला निघतो आहे सकाळी, कोण असेल तर माझ्याबरोबर चला. तुम्हाला 5-6 रिस्पॉन्स आला आहे. 2-3 जण आज रात्री निघणार आहेत, 2 जण सकाळी निघणार आहेत आणि अननोन म्हणजे नॉन फॉलोअर्स लोकांनी पण मला कॉन्टॅक्ट केलेला आहे इंस्टाग्रामवरून. सो येस, जर तुम्ही कुठूनही निघता तसं सेफली तुम्ही कोकणात पोचा. कोकणवासी आणि चाकरमान्यांनो सेफली पोचा. चला आता पाठीबाजूला पेट्रोल पंप आहे, फ्यूल भरलेलं आहे आणि आपला व्हाईट टायगरसुद्धा सज्ज झालेला आहे बघा. गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. 26 तारीख आहे, आज आहे 26 तारीख आणि आपण निघालो आपली सवारी व्हाईट टायगरवर कोकणाकडे कूच करत आहोत आपण गणरायाच्या आगमनासाठी. सो आपला फेवरेट रस्ता म्हणजे मुंबईतला जो की आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टचा हा पुतळा. महाराजांना सलाम, पाया पडूया. चला, महाराज सुखी ठेवा, आरामात पोचू द्या आम्हाला. सो चला, हा सगळ्यात फेवरेट स्पॉट आहे माझा. माहिती आहे का, 2 सबस्क्रायबर आहेत माझे जे मला ऑन द वे भेटतील. एक पालीला भेटेल आणि एक आय गेस मे बी अलिबागच्या ब्रिजवर भेटेल, जिथे आपण अलिबागचा ब्रिज चढतो कोकणात जायला तिथे भेटेल. चला, सो बघून छान वाटतं की लोक निघालेत कोकणाकडे आणि मोठे बायकर म्हणा छोटे म्हणा सगळे आपल्या परीने प्रयत्न करत निघत आहेत. आता हे बघा, ही अँटॉक आहे, कोणती आहे मध्ये अँटॉकच आहे वाटतं. मस्त त्यांनी गेअरअप केलेलं आहे आणि मस्त गेअरअप करून निघाला आहे कोकणात. चलो चलो, सगळे चाकरमाने निघालेत आपल्या गावी गणरायाचे आगमन करण्यासाठी. सो ह्या वेळेला थोडंसं स्पेशल आहे, कारण ह्या वेळेला गेल्या वर्षीप्रमाणे जास्त जोमाने लोक आवर्जून करून गेलं. थोडं थंड होतं मार्केट, ह्या वेळेला मार्केट भरपूर जोमात आहे. बघूया आता डायरेक्ट आपण हारू डायरेक्ट कळंबोली वगैरे मार्गे जायला आपल्याला. बघू, फक्त ट्रॅफिक नसावं याची प्रार्थना करूया. आपण ऑलमोस्ट खारघरला पोचलो आहोत. आता काय कोकणमणी चाकरमणी जसे आहेत तसे आपल्याला ट्रॅव्हल करतात. कोण ट्रेननी, ज्यांना ट्रेन भेटते ट्रेनने निघतात, कन्फर्म तिकीट भेटते, ज्यांना घावतले ते कन्फर्म तिकीट घेऊन जात आहे आणि ज्यांना जसं जमते बाईकने असं निघत आहेत. तर समोर तुम्ही बघू शकता त्यांनी बंजी कोडवला मोठं सामान तर लादलेला, पण कसं जाऊचं त्याकाच माहीत कसा जाताला तो. चला, आहेत कोकणकरांनो, हे पण एक आहे. सो आपला हॉल्ट पॉईंट आलेला आहे पाहू शकता. तर हा जो आहे यशवंतराव द्रुतगती मार्ग आहे, जो की आपल्याला पुण्यासाठी एक्सप्रेसवे आहे. आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. लेफ्टहून आपण तर थांबणार नाही, सकाळी नाश्ता करून आलेलो आपण. हे पण चाकरमाने चाललेत गावी. सो एकदा बाईक टाकली होती आपल्याला, पण फाईन पडली नाही देवाच्या कृपेने. ट्रॅफिक आहे.
असं लवकर निघण्याचा फायदा हाच असतो की बाबा ट्रॅफिक भेटत नाही. आता सगळीकडे ट्रॅफिक भेटत जाणार आहे. आपण एक्सपेक्ट केलं ते मुंबई गोवाला भेटेल हायवेला, आता इथेच भेटत आहे. चला आपल्या पंचमुखी मारुती मंदिर लागलेलं आहे, आपण पाया पडून घेऊया. बघा काय असेल संकट वगैरे दूर कर, काय असेल चुकमुक जाते पाठीची टाक, आणि आम्हाला सुखरूप आमच्या घरी कोकणात चाकमांना पोचू दे बाबा. होय महाराज. जय हनुमान ज्ञान सागर, जय श्रीराम. चला मारुतीचं मंदिर आहे, समोर हनुमान चालीसा चालू आहे. कायच फिलिंग आहे यार. म्हणजे हे फक्त बाईक नाही, लोकांसाठी फक्त ही बाईक दिसते किंवा चालवणारा माणूस दिसतो, पण ही ॲक्च्युली बाईक नाही, ही एका स्वतः एक जग आहे एक वेगळा. म्हणजे तुमचं मूड ऑफ आहे, काय आहे, बॉडी पेन आहे. म्हणजे माझं पर्सनली सांगतो, बाकीच्यांना मला माहीत नाही, पण मोस्टली सगळ्यांना तेच असेल की बॉडी पेन आहे, मेंटल स्ट्रेस आहे, दुःख आहे, टेन्शन आहे, काय प्रॉब्लेम आहे, बॉडी पेन वगैरे. फक्त या गाडीच्या सीट रायडिंग सीटवर बसलो ना यार, सॉल्व. आणि त्यात अशी देवाची गाणी, म्हणजे हनुमान चालीसा, नंतर मग सकाळच्या उठी उठी गोपाळा, हां सुखदत्ता दुःख हरतात, रामसूत्र, रामरक्षा. म्हणजे एकदम एक नंबर, एका वेगळ्या जगात घेऊन जाते. असं वाटतं की वेगळीच एंटिटी आहे. हो चला, स्वागत आहे आपल्या मुंबई गोवा आपल्या हायवेवर. रायगड किल्ला, मुरुड, जंजिरा, अलिबाग, सो रत्नागिरी, कोकण, सिंधुदुर्ग. येस, निघूया आपण कोकणाकडे. सगळे चाकरमानी मला बाईकवर वगैरे भेटलेले भरपूर. तर हे महाराजांचा झेंडा जगदम. सो चला आता हे तर रेग्युलर गाड्यांचं वर्दळ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 2 मार्गाचं ह्या रूटने येत आहे. एक आहे पाली मार्ग, जो पालीतून बाहेर पडतो, आणि आपण हा सेम रूट मार्ग जो आपण कळंबोळी वगैरे मारून आपण बाहेर पडतो. तो परस्पर फाटा लागला आपला. तो हायवेची कंडिशन यावेळेला मी दाखवायचे प्रयत्न करेन. चला, पावसाची हजेरी लागलेली आहे. स्वप्नीलचा फोन होता. सो हेच तर दृश्य बघण्यासाठी आपण निघतो कोकणात. स्वप्नीलचा फोन होता, भरपूर ट्रॅफिक आहे. तो काल रात्री बसमध्ये बसला होता आणि अजूनपर्यंत तो महाडलाच पोहोचला आहे. सो आय डोंट नो किती गर्दी आहे, काय आहे, पण डोंट वरी, आपल्याकडे आपला व्हाईट टायगर आहे. तर आपण जेवढं होईल तेवढं सरस निघूया झुम झुम. चला चलो. एक हे मस्त वैशिष्ट्य आहे हे, हा जो आहे तो हा ब्रिज, जो की या माकडांसाठी बांधलेला आहे. कर्नाळा मी पण चुकलो, कर्नाळा बघा, माकडं आहेत मस्तपैकी. सो माकडांसाठी कर्नाळा अभयारण्य बांधलेला हा ब्रिज आहे, एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहे. सो ह्या ज्या म्हणजे हा जो रूट आहे, हा रूट तुम्ही जर गुगल मॅपवर चेक कराल ना, तर तुम्हाला असं वाटेल ग्रीनमधून, झाडातून, जंगलातून चाललो आहे, कारण हा ॲक्च्युली जंगलातून चाललेला रस्ता आहे. चला, पावसामुळे थोडासा ब्रेक घेतला होता, कारण रेनकोट घातलं ना की आज गरम होतं यार, मरणाचं गरम होतं. रेनकोट लोक घालून चालले तर आहेत. ठीक आहे, रायडिंग पण आपण थोडीशी धुवून घेऊया गावी गेल्यावर. थोडं माती वगैरे लागेल खालची, पण ठीक आहे. कोकणात चाललेत गणपती घेऊन मस्त. गणपती बाप्पा, एक नंबर. हा तर आनंद असतो ना यार कोकणात निघाला. म्हणजे जगामध्ये असा कोणताही रस्ता नसेल की एका पर्टिक्युलर, म्हणजे जगात नाही बोलणार, जगात बोलू शकतो आपण, कोकणात लय भारी, जगातला लय भारी माणूस. सो की असा कोणता फेस्टिवल आहे की त्या रोड पूर्णपणे एकदम ब्लॉक असेल किंवा एकदम वर्दळवाला असेल, जो की मुंबई गोवा हायवे एकटाच आहे. पण ती दुर्दशा हे पण आहे की 17 वर्ष झालेत, पण हा रोड काय कधीचा बनला नाही पूर्ण, जो की वर्ल्डचा हायेस्ट, बिझिएस्ट आणि जास्त वर्दळ असलेला रोड आहे एका पर्टिक्युलर सणासाठी. त्या पर्टिक्युलर सणासाठी सुद्धा कधी झालं नाही. म्हणजे आम्ही दरवर्षी गावी जातो कोकणामध्ये गणपतीला, आणि विचार करतो की हा पुढच्या वर्षी पुढच्या गणपतीला चांगला भेटेल, पुढच्या गणपतीला चांगला भेटेल, पण जे काही भेटे ना. चला, दास काय सुख आपण मानून पुढे चालूया. हा नवीन ब्रिज बनवला आहे, त्या साईडचा ब्रिज काम चालू आहे, खड्डेवर असलंच. मस्त वॉटरफॉल वगैरे आहेत. हेच दृश्य असतात जे कोकणामध्ये अनुभवायला भेटतात. प्रदूषण मे बी ह्यासाठीच कोकणामध्ये तो नाणार प्रकल्पासाठी विरोध चालू होता. एवढं मस्त ग्रीनरी वगैरे आहे,
कोकणामध्ये, आणि त्याच्यामध्येच हे सगळं कलंक असा. चला प्रवास सुखाचा होते असेच आशा करूया. मुरावाडीला म्हणजे हा ॲक्च्युअल पूर्ण ऑफ रोडिंग पॅच आहे. म्हणजे ब्रिजचं काम चालू असल्या कारणाने पूर्ण खालून ऑफ रोडिंग, म्हणजे रस्ता अधिक आहे, हायवे पण तो पण खडकाळ आहे पूर्ण. खड्डे खड्डे खड्डे, म्हणजे कोकणकरांचं आणि खड्ड्यांचं असं नातं आहे ना, जे की सावत्र मुलाप्रमाणे आहे, सावत्र आईच्या मुलाप्रमाणे सोडणार नाही पाठलाग. तुम्ही येताय तर समावून या. तुम्ही जर उद्या येणार असाल तर समावून या. उद्या परवा जेव्हा पण तुम्हाला कोकणात येता येईल आता सध्या तुम्ही समावून या, कारण रस्ते भरपूर खराब आहेत. सध्या जरी खराब मला भेटला हा पॅच, माझी ऑफ रोडिंग गाडी असल्याकारणाने मला एवढा काही त्रास जाणवत नाही आहे. पण जर तुमची बेसिक गाडी असेल, बाईक वगैरे, तर तुम्हाला थोडा त्रास जाणू शकतो खड्ड्यांचं साम्राज्य. म्हणजे काय दाखवतं मुंबई गोवा हायवे यार. म्हणजे लोकांना बघून बघून असं पाठ झालं असेल रोड, की कुठे खड्डा आहे. रोड नाही, कुठे खड्डा आहे हे लोकांना पाठ झालं असेल. या बाई ह्या वळणावर, ह्या रस्त्यावर, की ह्या फाट्यावर, ह्या नाक्यावर खड्डे आहे. हा खड्डा इथे आहे, खड्डा नंबर 1, खड्डा नंबर 2, खड्डा नंबर 5, खड्डा नंबर 72, खड्डा नंबर 80 असा. तर हा रूट जर गेलं 4-5, म्हणजे असंच आहे, म्हणजे ॲक्च्युली असंच आहे. तर हा इथून बाहेर निघतो पालीवाला, 8 किलोमीटर, खोपोली 48. सो हा एक रस्ता आहे बाहेर निघण्याला, आणि आपण आलो आहे तो एक रूट आहे मध्ये. चला फायनली पाली हा गाठलेला आहे, जो की पहिला आपल्याला फटाफट गाठायचा होता. हे जसं की आपण पहिल्या टायमिंगला सुरुवात आपली लेट निघाली, ही सगळं लेट होतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. सो फार सो गुड. कोकण रेल्वे. हा रोड परत जुनावाला तोच खडकांचा रस्ता सुरू झालेला आहे. हे नागोटने लागला असेल आय गेस. काय लागले रोहा. सो मित्रांनो, रोहाचा रोड खराब आहे, पुलाचं काम चालू आहे, आणि तोच जुना महामार्ग ओपन आहे. पर्यायी मार्ग, पर्यायीच बोलू शकतो, कारण तो होत आहे तर हा पर्यायीच. खाली तर वर्दळ सुरू आहे. म्हणजे ट्रॅफिक अशीच होत असेल, म्हणजे थोडे थोडे खड्डे आहेत. मार्केटवाल्यांना जागा नाही आहे गाड्या लावायला, जे मार्केटला लोक शॉपिंगसाठी येतात आहे, त्यात गाड्या लावून पण अजून ट्रॅफिक जाम होत असेल. रोहा महाड, महाड आणि रोहा, रोहा राईट चला आता इथे ब्रेक घेतला होता. अनिकेत गार्डन रेस्टॉरंट, काही खाल्लं वगैरे नाही, फक्त जस्ट रेस्ट घेतला. कोल्हा स्टेशन होता, ड्रोन शॉट काढला कोकण रेल्वेचा. मस्त ड्रोन शॉट काढला. कुत्रे वगैरे भुका लागले, कुत्रे पळून गेले. चला कोल्हाच्या इकडचा रस्ता अशा कंडिशनमध्ये आहे. आणि मुंबई पोलीस ऑलवेज तत्पर सेवेत. जे गणेशोत्सवामध्ये कोकण ह्या रिजनला, म्हणजे कोकण पट्ट्याला पूर्ण मुंबई पोलीस सलामी आहे. म्हणजे खरं काम एक नंबर निभवतात.
म्हणजे त्यांची सुविधा असो, म्हणजे क्वारंटाईनच्या वेळेची सुविधा पण असू दे, ते मुंबई पोलीस ऑलवेज ऑन हाय. म्हणजे तुम्ही काय बोलता यार. सो इथे कोकण रेल्वे जी गेली आणि इथे ही लाल डब्बा, लाल परी, ST महामंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन, जय महाराष्ट्र. MS-20 BSLची बस आहे. MS-20 BSL 1902 कुठले आष्टी. म्हणजे काही काळ ह्या बसनी एवढं यांचं आयुष्य गाजवलं ना, काळ गाजवलं आहे लाल बसनी, लाल परीनी. आता त्या जागी का शिवशाही पण आली आहे, शिवनेरी पण आलेली आहे. पण ही जी लाल डब्याने ज्यांनी प्रवास केला त्याने प्लीज कमेंट करा की मी या लाल डब्याने कुठे आणि कसा प्रवास केला आणि कधी प्रवास केला आहे. आमच्या बालपणाची आठवण पूर्ण जोडलेली आहे या लाल डब्याशी. ट्रॅफिक 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 गर्दीचा साहेब लागलेला आहे महाराष्ट्राची मराठमोळी. आपण आतून कुठून घुसता येईल तर बघूया. ट्रॅफिकमध्ये द बेस्ट वडापाव, चिक्की वगैरे सगळं सुरू आहे. म्हणजे ट्रॅफिकचा पूर्ण फायदा घेतलेलाच आहे. तर ही ट्रॅफिक कोल्हापूरवरून पुढे येतात 15 किलोमीटरच येतात. ही आपली ट्रॅफिक सुरू झालेली आहे. तर ही ट्रॅफिक ॲक्च्युली गर्दी आहे जाणाऱ्यांची की काही झालेलं आहे ते चेक करायला लागेल पुढे. स्वतः महाड, ॲक्च्युली महाडपर्यंत गर्दी आहे. आता ही जी ट्रॅफिक लागली कोल्हापूरनंतर म्हणजे महाडपर्यंत आहे की असू शकते. आपला आला आहे इंदापूर. इंदापूरला पूर्ण ट्रॅफिक जाम आहेत बिकॉज ऑफ रस्ते. तर हा पूर्ण लेनमध्ये टाकतो आपण. थोडीशी बाईक आपल्या असल्या कारणाने थोडीशी आपण राईडने काढतो आहे म्हणजे ट्रॅफिकला काही प्रॉब्लेम होणार नाही. पोलीससुद्धा काही बोलत नाहीत. पहिले बायकर सुटले, झूम झूम, चला निघा इंदापूरकरांनो. सर इंदापूरवरून कोण हा ब्लॉग बघत असेल तर नक्की कमेंट करा. माय गॉड, रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव फाट्याला ट्रॅफिक पुन्हा एकदा लागलेली आहे, हिट केलेली आहे आणि एकदम बेकार अशी ट्रॅफिक आहे. म्हणजे बायकरसाठी बाईक निघणं पण कठीण झालेलं आहे अशी ट्रॅफिक आहे. म्हणजे एक ट्रॅफिक असते की जिथे बायकर निघू शकतो आरामात, आणि आता ही ट्रॅफिक बायकरसाठी पण थोडासा स्ट्रगलवाली गोष्ट आहे. ट्रॅफिक ट्रॅफिक ले भाई, कंटेंट कंटेंट कंटेंट. सो ही ट्रॅफिक पूर्ण लागलेली आहे भाऊ शकता. जर गणपतीला येताना जर पहिले 1-2 दिवस किंवा आधीचे 2-3 दिवस आणि ऑनगोईंग दिवस ही ट्रॅफिक तुम्हाला अशीच भेटणार आहे. कारण हे दर्शवतं की कोकणवासी येतात, ज्या चाकरमानी येतात काय हाल होते. जी एक रील होती की मुंबई अर्ध्या तासामध्ये खाली करण्याची धमक फक्त कोकणकरांमध्ये आहे. सो दरवर्षी जाताना मला गंधर्पाले जे आहेत लेण्या आहेत महाडमधल्या, ते मी दरवर्षी बघतो पण कधी शूट करायला भेटत नाही. तर आज ड्रोन आहे आपल्याकडे, तर आपण ट्राय करूया की आज जे गंधर्पाला लेण्या आहेत ते आपण शूट करायला ट्राय करूया. तर वातावरण थोडं पावसाचं टेन्शन आहे मला, ते नसेल तर बघूया फटाफट शूट करूया. बाजूला एक वॉटरफॉल पण आहे आणि ह्या गंधर्पाले लेण्या ज्या आहेत ह्यावेळेला आपण डेफिनेटली ट्राय करूया, शूट करूया ड्रोननी. चला, ते दरवर्षी विचार करतो मी करेन. आज टाईम भेटला आहे, मोसम पण आहे प्रॉपरली, तर आपण गंधर्पाला लेण्याचं शूट करूया. कनेक्ट हो. डॉगेश भाई रस्त्यामध्ये नको जाऊस. चला फायनली पोलादपूर आलेला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती जेव्हा हा रस्ता झाला नव्हता, म्हणजे जेव्हा ओल्ड मुंबई गोवा हायवे होता, म्हणजे हा ओल्डच आहे ॲक्च्युली पण नवीन बनला आहे. पण तेव्हा हे भुयारी मार्ग नव्हतं, तेव्हा डायरेक्ट असं लेन होतं
तेव्हा तो प्लेन असा होता. तेव्हा ते महाराजांची मूर्ती आहे त्या बोर्ड खाली आणि तिथे स्ट्रॉबेरी वगैरे जास्त विकले जातात. तर ट्राय करू, थोडा वेळ भेटला तर ड्रोन शॉट उडवायचा, बघू. सो मागील व्हिडिओप्रमाणे बघाल तुम्ही, आता आहे माझ्या गावी. रात्री येता येता भरपूर लेट झाला, जवळजवळ वाजले 8:30-9 वाजले, जे की माझ्या कोकण हिस्ट्रीमधली सगळ्यात लॉंगेस्ट राईड होती. बिकॉज ऑफ रेन अँड बिकॉज ऑफ ट्रॉफिक आणि बट ऑब्वियस बिकॉज ऑफ खड्डे. सो चला ह्या पार्टचा आपण इथे एंड करूया. मी एडिटिंगला बसलो आणि बसता बसता हे कळून चुकलं की मला जवळजवळ भरपूर मोठा व्हिडिओ होत आहे आणि तुम्हाला लोकांना सुद्धा व्हिडिओ बघायला भरपूर इंटरेस्ट येणार नाही. त्यासुद्धा मी 2 पार्ट डिवाइड करत आहेत कोकण राईडचे आपल्या. पहिला पार्ट जो असेल मुंबई, तेव्हा मुंबईवरून सुरू करूया आणि पोलादपूरपर्यंत एंड करूया, जिथे पोलादपूरपर्यंत आपण एंड करूया. आणि दुसरा पार्ट जो असेल तो पोलादपूरपासून तो आपल्या घरी कोकणात कणकवलीपर्यंत फोंडा घाटाचा आपण करू. सो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून हा व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून या पुढची जी कोकणातली भन्नाट सिरीज येणार आहे आणि रील्स वगैरे येणार, त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामचा आयडी तुम्हाला खाली दिसेल, तर तुम्ही ते फॉलो करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातले भन्नाट व्हिडिओज, ड्रोन शॉट्स स्पेशली, आणि कोकणातली परंपरा, गणपतीचं आगमन, कशा आरत्या भजनं वगैरे होतात, हे सगळं तुम्हाला यात पाहायलाच भेटेल. तुम्ही भरपूर वर्ष व्हिडिओ पाहिले असतील, पण हे थोडं अनोखा असेल, तर मी ट्राय करेन थोडं क्रिएटिव्ह आणि थोडंसं कोकणातली रिअल गोष्टी तुम्हाला दाखवू. सो प्लीज या चॅनलवर असाल तर प्लीज फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला.